हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी माहेरी गेले होते, तर मी आता परत माझ्या घरी आले आणि रोजचं रुटीन चालू झालं आहे. आणि आता उन्हाळा पण सुरू झाला आहे, त्यामुळे जिजा सारखी दुकानात पळते ऑरेंज कँडी आणायला. पण ती ऑरेंज कँडी एवढी चांगली नसते मला असं वाटतं. तर त्यामुळे आज आपण ऑरेंज कँडी घरीच बनवणार आहे ना. काय बनवणार आहे? ऑरेंज कँडी. हो, इकडे येऊन सांग. आज आम्ही बनवणार आहे ऑरेंज कँडी. तर त्यासाठी आम्ही घेतलं आहे टँक, आणि ह्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करून साखर ॲड करणार आहे ह्याच्यात. आणि आम्ही ह्या ट्रेमध्ये सगळं आहे ज्यूस. तर मी माठातलं पाणी घेते. नीट टाक पळा. टाकली. मम्मा कसे लागते? छान छान लागते. त्याच्यामध्ये थोडं साखर, हे थोडं गोड कमी आहे, तर मी ह्याच्यात साखर टाकतीये. टाक. बस 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 बाळा, बस. हात चिकट होतो असं नाही. असं प्यायचं चमचेने पी. समजी जा. नाही दे ना आपण. पिते कशाला? हा छान झाले. आम जरा सगळं वितळू दे. नाही आपण या ना. अगं ह्याच्यात स्वतःच आहे जिजा. कॉंग 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 कॉंग. मम्मी तसे खरं. थांब जरा, आपण आता ह्याच्यात बसू. आता हे मीठ तसे नको सगळं. थोडंसं टाकूया. छान झाले ना. एकदम गोड आहे. मी किती सारं टाकलं होतं तू पाणी. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतू आहे. हे घे, लाव. अजून एक कुठे गेलो तर मी राहते. हा लावला. आता आपण ना फ्रीज मध्ये ठेवूया 2 मिनिट. आपण आता ह्याला फ्रीज मध्ये ठेवूया, म्हणजे हे सेट होईल आणि कडक होईल. मम्मा इकडे कात्री होती. हा. दे इकडे.
तर ह्या ऑरेंज कॅन्डीबद्दल खूप गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी लहानपणी माझ्या आजीचा हात सोडून पळून गेले होते आणि मी सोन्याचं कानातलं पण बाजारामध्ये फेकून गेले होते, कारण का मला ऑरेंज कॅन्डी खायची होती म्हणून. हां, आणि जिजाला पण ही ऑरेंज कॅन्डी खूप आवडते. तर ऑरेंज कॅन्डी तर बनवून झाली. आता मी बनवणार आहे फालुदा. तर फालुदा सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे मी आणला हे विकफिल्डचं फालुदा मिक्स. हे मिनिमम 6 ग्लास फालुदा ह्याच्यामध्ये बनतं आणि हे 1 लिटर दुधाचं प्रमाणासाठी आहे. तर मी हा 3 लोकांसाठीच बनवणार आहे, त्यामुळे मी अर्धा लिटर दूध घेतले आणि अर्धा मी नंतर बनवेल. जेव्हा मला आवडलं तर मी परत बनवेल. तर मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये मी हे सगळं पॅकेट अर्धं टाकणार आहे. तर हा रोज फ्लेवरचा आहे मी घेतलेला. ह्याच्यामध्ये ऑरेंज, केसर आणि बरेचसे फ्लेवर आहे. तर ह्याच्यामध्ये शेवया आहेत आणि साखर आणि चिया सीड्स पण आहेत, म्हणजे सब्जा. तर ह्याच्यामध्ये ह्यांनी लिहिलं आहे की मिक्स ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. पण हे अर्धा लिटर दूध असल्याने मी त्याच्यामध्ये अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे, मग थोडंच टाकणार आहे. तर दूध मी उकळायला ठेवलं आता आणि मी थोड्या वेळाने हे मिक्स टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर फालुदा झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मदर डेअरीची रबडी फ्लेवरची आईस्क्रीम आणली आहे मी. तुम्ही कुल्फी फ्लेवर किंवा असा राजभोग किंवा व्हॅनिलासुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये, ॲज पर युअर चॉईस, तुम्हाला कसं आवडतं आहे तसं. तर मला मी घेतलं आहे रबडी फ्लेवरचं, तर मी हे टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर दूध उकळलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी हे मिक्स टाकणार आहे. गॅस परत चालू करून आपल्याला उकळायचं आहे आणि ते असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत त्याला जरा उकळायचं आहे आणि त्यानंतर बंद करून थंड करायचं आहे पूर्ण कम्प्लीटली. तर ह्याला थोडा पिंक कलर आला आहे. तर ह्याच्यामध्ये सब्जा थोडा कमी आहे, त्यामुळे मी साईडला थोडा सब्जा भिजत टाकला आहे, म्हणजे खाताना जरा थिक होईल आणि छान लागेल. तर मी जास्त फालुदा खात नव्हते कधी आणि मी मोस्टली आईस्क्रीमच खायचे. पण मी जेव्हा कॅम्पामध्ये अरोरा टॉवरच्या खाली ते काका आहेत फालुदा, शॉपचं नाव नाही मला माहिती, त्या दुकानाचा एक गाडीच आहे, पण ते खूप यम्मी अँड टेस्टी फालुदा परत बदाम शेक पण बनवतात. जर तुम्ही कॅम्पामध्ये अरोरा टॉवरच्या इथे गेलात तर ते मेन चौकातच त्यांचं फालुदाचं गाडी आहे, तर ते खूप छान फालुदा बनवतात. मला तिथला फालुदा खूप आवडतो. तर मी जेव्हा जेव्हा तिकडे जाते ना, तर तिथला फालुदा नेहमीच खाते. आईस्क्रीम नाही झाली अजून. तिला आईस्क्रीम खायचं पडले अजून, ते थंड व्हायचं आणि मग त्याचं बर्फ होईल किंवा ते आईस्क्रीम होईल. मम्मी मम्मी कधी होणार आईस्क्रीम? अगं थांब जरा. मम्मी 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 मला भूक लागली आहे, आईस्क्रीम कधी होणार? तर हे थोडं ठीक झालं. आता आपण ह्याला बंद करूया आणि ना फ्रीजमध्ये ना थंड करायसाठी ठेवूया. तर फालुदा तर आपण संध्याकाळी खाणार आहे आणि मी आता कॉफी पिणार आहे, कारण का ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि कॉफीचं वेळ झाली आहे, त्यामुळे मी कॉफी बनवते आहे. तर मी मार्च महिन्यापासून कन्सिस्टंटली पोस्ट करते आहे. तर 1 दिवस गॅप, 2 दिवस गॅप, कधी कधी टॉपिक नाही मिळत, कधी कधी मूड नसतो. काही वेळेस आपल्या डोक्यात एवढ्या आयडियाज येत नाही की काय करू आणि काय नाही.
तर मला असं वाटतं की माझी मी कन्सिस्टन्सी अजून वाढवली पाहिजे, कारण का प्रत्येक दिवस हा प्रोडक्टिव्ह करणं की न करणं हे आपल्या हातच असतं आणि प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी डेली ब्लॉग्स बनवले पाहिजे. तर एवढ्या 28 डेजमध्ये मला एवढं लक्षात आलं आहे की कोणतंही काम करायचं आहे तर आपल्याला त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण त्याच्यामध्ये आपले 100% दिले पाहिजे, तेव्हाच आपलं काम 100% होतं. तर आपल्या डोक्यात खूप सारे आयडियाज येतात, पण आपण आपल्या ऑडियन्सला आपले आयडियाज कशाप्रकारे एक्सप्रेस करतो व्हिडिओच्या माध्यमातून हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का थोडी जरी मिस्टेक झाली तरी आपला व्हिडिओ तेवढे रीच आणि तेवढे व्ह्यूज त्याला येत नाहीत. तर आपला कोणतं तरी एकच असं टॉपिक असला पाहिजे की आपण स्ट्रॉंगली त्याच्यावर बोलू शकू आणि आपण आपल्या ऑडियन्सला त्याच्याबद्दल सांगू शकू. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मागचे 28 डेज मी खूप एन्जॉय केले ही जर्नी आणि पुढे काय होतं आहे आणि पुढेचा प्रवास कसा असतो काय माहिती, पण आय होप सगळं चांगलंच होईल. हां, तर या दीदीला पण आईस्क्रीम द्यायची ना. कोण जिंकलं? रिया. रिया जिंकली. रिया वीर, तुझा ह्यांच्याबरोबर खेळायला जा लवकर, दीदी बरोबर जा लवकर. बस लवकर गाडीवर बस. चला चला चला. ही काय, हिचं नाव काय आहे? पारेल ते. ए मॅगी खाली जा लवकर, जा लवकर. तर आपली आईस कॅन्डी म्हणजे ऑरेंज कॅन्डी तयार झाली. चला बघूया कसं झाली ते. बघायची ना. घरी बनवलेली रसना केक, मँगो रसना, मँगो ने ऑरेंज, मँगो रसना. आईस्क्रीम आता आम्ही खरं टाकू. वाव, थांब. यार मुझे भी दे. मी घेतच नाही लवकर. थांब. हे तुला ओके. मध्ये खाली हे धर. हा, ताट धर आणि छान धर. टेस्टी आहे. छान आहे. आवडली तुम्हाला? वीर, कशी झाली आईस्क्रीम? आईस्क्रीम खूप टेस्टी. ऑरेंज मँगो रसना, ऑरेंज. तुम्ही पण ट्राय करा एकदा. हा, तुम्ही पण ट्राय करा. काय बोलते? तुम्ही ना घरी ट्राय केला ना, मग घरी चांगली होती. हा का? गोळा बनवण्यापेक्षा आधी आपण आईस कॅन्डी बनवूया. हा ना. ट्राय पण करा. आपली घराची चांगली असते आणि घरी एकदा ट्राय करा.
हो. 92 दिवस सकाळी 8 वाजता. आता तू बोल, खूप टेस्टी झाली आहे. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, गुड मॉर्निंग बिग बॉस. सकाळी तर आपला फालुदा रेडी झालाय. हे कसं झालंय फालुदा? छान झालाय. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. हां, तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा, है ना. सबस्क्राईब अँड शेअर. बाय. बाय.